नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण वर्ग 8वीच्या इतिहास या विषयातील प्रकरण 5 सामाजिक व धार्मिक प्रबोधन अभ्यासत होतो। मागील व्हिडिओमध्ये आपण भारतामध्ये इंग्रजांनी इंग्रजी शिक्षण सुरू केल्यामुळे जी एक वैचारिक जागृती म्हणजे भारतीय प्रबोधन ज्याला आपण म्हणतो त्याविषयी माहिती अभ्यासली। त्यासोबत या नवशिक्षित वर्गाने सामाजिक सुधारणा करण्याच्या हेतूने ब्राह्मो समाज राजाराम मोहन राय यांनी ब्राह्मो समाज स्थापन केला। त्यानंतर परमहंस सभेतून प्रार्थना समाजाची निर्मिती करण्यात आली। महात्मा ज्योतिबा फुले यांनी 1873 मध्ये सत्यशोधक समाज स्थापन केला। तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी 1875 मध्ये आर्य समाजाची स्थापना केली। स्वामी विवेकानंद यांनी 1897 मध्ये रामकृष्ण मिशन प्रस्थापित केले। शीख समाजात सुधारणा घडवून आणण्याच्या हेतूने सिंग सभा स्थापन करण्यात आली। इतक्याबद्दल माहिती आपण मागे अभ्यासली। आता आजच्या भागात आपण स्त्रीविषयक सुधारणा आणि या सुधारणा घडवून आणणारे समाजसुधारक आणि त्यांचे कार्य अभ्यासणार आहोत। स्त्रीविषयक सुधारणा करण्याची गरज का पडली ते आपण आधी समजावून घेऊ। ब्रिटिश सत्तेचा भारतात विस्तार झाला त्या काळात भारतामधील जी स्त्रियांची परिस्थिती होती ही अतिशय दयनीय होती, वाईट होती। एकतर त्यांना पुरुषापेक्षा दुय्यम दर्जा या समाजव्यवस्थेत दिला गेला होता, तो आजही बऱ्याच प्रमाणात आहे, परंतु त्यावेळी त्यांना कुठलाही अधिकार दिला नव्हता। त्यांना स्वतःच्या प्रगतीसाठी शिक्षणाचा अधिकार सुद्धा नव्हता। शिवाय त्यांना समानतेची वागणूक समाजात दिली जात नव्हती आणि स्त्रियांसाठी अतिशय अनिष्ट अन्यायकारक अशा प्रथा त्यावेळच्या समाजात होत्या। मग ह्या प्रथा कोणत्या? तर त्यामध्ये बालविवाह, जरड कुमारी विवाह। आता बालविवाह आपल्याला माहिती आहे, ज्यामध्ये मुलगा आणि मुलगी दोनही वयाने लहान असतात, खूप झालं तर 10 ते 13 वर्षापर्यंत। आणि जरड कुमारी विवाहामध्ये मात्र मुलगी वयाने लहान असते आणि जो मुलगा असतो तो वयाने प्रौढ असतो, मोठा असतो। त्याचबरोबर हुंडा पद्धती होती, सती प्रथा, केशवपन। आता सती प्रथेविषयी आपण मागे माहिती पाहिली। केशवपन म्हणजे काय? तर एखाद्या स्त्रीचा पती वारल्यानंतर तिचे पूर्ण डोक्यावरील केस काढले जायचे, त्याला केशवपन असं म्हटलं जायचं। शिवाय जी मुलगी लहान जरी वयात विधवा झाली तरी तिला परत विवाह करता येत नव्हता, म्हणजे विधवा विवाहास विरोध होता। अशा अनेक अनिष्ट प्रथा त्यावेळी भारतीय समाजात होत्या। परत बघा की त्यावेळेस भारतीय समाजात समाजसुधारकांना स्त्रियांसाठी सुधारणा घडवून आणण्याची गरज का वाटली? कारण एक तर स्त्रियांची परिस्थिती वाईट होती, त्यांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, त्यांना बरोबरीची समानतेची वागणूक दिली जात नव्हती आणि त्यातल्या त्यात स्त्रियांसाठी बालविवाह, जरड कुमारी विवाह, हुंडा पद्धती, सती प्रथा, केशवपन, विधवा विवाहास विरोध अशा प्रथा भारतीय समाजात होत्या। आणि या अनिष्ट प्रथा दूर करण्यासाठी, स्त्रियांच्या परिस्थितीत सुधारणा घडवून आणण्यासाठी त्यावेळी नवशिक्षित हा जो वर्ग होता यातून बरेच समाजसुधारक पुढे आलेले आहेत, ज्यांनी स्त्रियांसाठी कार्य केलेले आहे। त्यामध्ये आपण पहिलं नाव पाहू, ते म्हणजे राजा राम मोहन राय। हे नाव मागेही आपलं गेलेलं आहे। आता राजाराम मोहन राय यांचं स्त्रीविषयक कार्य कोणतं? तर त्यावेळेचे गव्हर्नर लॉर्ड बेटिंग होते। लॉर्ड बेटिंग हे त्यावेळेचे गव्हर्नर होते। यांनी जो सतीबंदीचा कायदा केला त्यामध्ये राजाराम मोहन राय यांनी त्यांना मदत केली, कारण राजाराम मोहन राय यांनी आपण पाहिलं यांचं मागचं कार्य, यांनी म्हणजे लेखन केलं, समाजात जागृती केली आणि सतीबंदी कायद्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आणि मग गव्हर्नर लॉर्ड बेटिंग यांना मदत करून तो सतीबंदीचा कायदा करण्यात आला। दुसरे समाजसुधारक आहे गोपाळ हरी देशमुख, म्हणजेच लोकहितवादी। लोकहितवादी यांनी प्रभाकर या वृत्तपत्रातून शतपत्रे लिहिलीत
आणि या शतपत्रातून त्यांनी स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार केला. म्हणजे स्त्रियांना पुरुषांच्या तुलनेत जी वागणूक, दुय्यमतेची वागणूक मिळत होती, असं न करता स्त्री आणि पुरुष हे समाजाचे दोन्हीही घटक आहेत आणि त्यांना दोघांनाही बरोबरीचा अधिकार मिळाला पाहिजे, असा स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार गोपाळ हरी देशमुख उर्फ लोकहितवादी यांनी शतपत्रातून केला. पुढचे समाज सुधारक किंवा स्त्रीविषयक सुधारणा करणारे समाजसेवक आहेत ते म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले. मुलींना शिकता आलं पाहिजे आणि म्हणून त्यांनी 1848 पुणे येथील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा काढली. आता ही मुलींची पहिली शाळा होती आणि त्यामुळे या शाळेत शिकवण्यासाठी कुठलीही स्त्री शिक्षिका नव्हती आणि म्हणून त्यांनी आपली पत्नी सावित्रीबाई फुले यांनाच पुढे आणलं आणि त्यांना मग शिक्षिका म्हणून या शाळेत त्या काम करू लागल्या. ज्योतिबा फुले यांच्या कार्यात सावित्रीबाई फुले यांची फार मोठी साथ त्यांना लाभलेली आहे. पण सावित्रीबाईंनी हे जे मुलींच्या शिक्षणाचं कार्य हाती घेतलं होतं, त्या ज्या शाळेत जाऊन त्यांना शिकवायच्या, हे काम त्या काळात इतकं सोपं नव्हतं. समाजातील जे कर्मठ म्हणजे जुन्या विचाराला धरून चालणारे जे लोक होते, त्यांनी सावित्रीबाईला सहज काम करू दिलं नाही. त्यांनी तिच्यावर टीका केली, त्यांना म्हणजे निंदेला सामोरं जावं लागलं. एवढंच नाही तर वेळेप्रसंगी रस्त्यांनी जाताना शेण, दगड याचा मारासुद्धा त्यांना सहन करावा लागला. पण अशाही परिस्थितीत सावित्रीबाई डगमगल्या नाही. त्यांनी हे स्त्री शिक्षणाचं कार्य तसंच पुढे चालू ठेवलं. पुढे महात्मा फुले एवढंच करून थांबले नाही, म्हणजे मुलींची पहिली शाळा काढून ते थांबले नाही, तर त्या सोबत त्यांनी स्वतःच्याच घरात बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केले आणि त्यासोबत विधवा झाल्यानंतर जी डोक्यावरची केस काढून टाकण्याची म्हणजे केशवपनाची पद्धत होती, ती बंद व्हावी या हेतूने त्यांनी नाभिक म्हणजे कोण, जे केस काढण्याचं काम करतात, त्या नाभिकांचा संप घडवून आणला. आतापर्यंत आपण राजाराम मोहन राय, लोकहितवादी आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्त्रियांविषयक सुधारणा करण्यामध्ये कसा पुढाकार घेतला ते पाहिलं. यानंतर पुढे आणखी काही म्हणजे समाजसुधारक, विचारवंत पुढे आले, ज्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने विधवांच्या पुनर्विवाहाला मान्यता मिळवून देण्यासाठी ज्या लोकांनी विशेष प्रयत्न केले, त्यामध्ये पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर, विष्णुशास्त्री पंडित व वीरेशलिंगम पंतलू यांची नावं लक्षात ठेवावी लागतील. गोपाळ गणेश आगरकर यांनी सुद्धा त्यांच्या सुधारक या वृत्तपत्रातून बालविवाह, संमती वयाचा कायदा यावर परखडपणे विचार मांडली. पुढे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी मुंबईतील जी देवदासी प्रथा होती याच्या विरोधात एक परिषद भरवलेली होती. आता बघा, ही देवदासी प्रथा म्हणजे काय? जसं आपण बालविवाह, जरडकुमारी विवाह, हुंडा पद्धत, तशीच ही आणखी स्त्रियांसाठी असणारी एक अन्यायकारक अशी प्रथा होती, ज्याला देवदासी प्रथा म्हटलं जायचं. म्हणजे एखाद्या मुलीला जन्मानंतर देवळामध्ये त्या देवाची दासी म्हणून सोडून दिलं जायचं. तिला स्वतःचं असा म्हणजे कुठलाही अधिकार तिच्यावर राहत नव्हता. जणू काही ती गावाची गुलाम व्हायची, गावाचीच दासी बनून राहायची. पूर्ण गावाचा तिच्यावर हक्क चालत असायचा. आणि अशी जी ही स्त्रियांविषयी अनिष्ट प्रथा होती, देवदासी प्रथा, तर या प्रथेला विरोध करण्यासाठी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी मुंबई येथे एक परिषद भरवली. पुढे काही स्त्रिया पण यामध्ये पुढे आलेल्या दिसतात. अगदी ज्या काळात स्त्रियांना अधिकार नव्हते त्या काळात ताराबाई शिंदे यांनी 1882 स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिला. हा त्यांचा दीर्घ निबंध आहे आणि या ग्रंथातून त्यांनी अगदी जहाल म्हणजे अगदी करड्या तिखट अशा भाषेमध्ये स्त्रियांच्या हक्कांचा पुरस्कार केला. पुढे महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी सुद्धा पुण्यामध्ये एक अनाथ बालिकाश्रम सुरू केले. पण हा बालिकाश्रम कोणाचा होता? तर म्हणजे अनाथ बालिकांसाठी होताच, पण त्याशिवाय त्यांनी आणखी प्रयत्न केले. म्हणजे अनाथ मुलींना त्यांनी अनाथ बालिकाश्रमात आधार दिला. पण या व्यतिरिक्त ज्या विधवा आहेत
किंवा ज्यांनी म्हणजे ज्यांच्या नवऱ्याने त्यांना सोडून दिल्या अशा परित्यक्त्या आहे, या सर्वच महिलांना शिक्षण घेता यावं, आपल्या पायावर उभं राहता यावं, म्हणजे स्वावलंबी होता यावं, यासाठी त्यांनी भारतातील पहिले महिला विद्यापीठ उभे केले आणि त्यामधून स्त्रियांना शिक्षण घेता यावं, स्वतः स्वावलंबी बनता यावं, हाच त्यामागील हेतू होता. त्यापुढे पंडिता रमाबाई यांनी सुद्धा शारदाश्रम या संस्थेची स्थापना केली आणि या आश्रमामध्ये जे अपंग आहे, म्हणजे दिव्यांग मुले मुली स्त्रिया यांच्या पालन पोषणाची जबाबदारी स्वीकारली. म्हणजे या शारदाश्रमामध्ये अपंग मुले मुली स्त्रिया यांना आधार त्यांनी दिला, त्यांच्या पालन पोषणाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. त्यापुढे आहे रमाबाई रानडे यांनी सेवा सदन या नावाची संस्था स्थापन केली आणि या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी स्त्रियांसाठी परिचारिका म्हणजे नर्स याचा अभ्यासक्रम सुरू केला. शिवाय स्त्रियांना सुद्धा पुरुषांच्या प्रमाणे मतदानाचा हक्क मिळावा, कारण आज आपल्या संपूर्ण स्त्री आणि प्रौढ स्त्री आणि पुरुषांना मतदानाचा हक्क आहे, पण त्यावेळेस स्त्रियांना मतदानाचा हक्क नव्हता आणि स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळावा म्हणून रमाबाई रानडे यांनी सरकारकडे तशी मागणी सुद्धा केली. स्त्रियावरील अन्यायाला वाचा फोडण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा आपल्या लेखनातून केलेलं आहे. शिवाय महात्मा गांधी यांनी सुद्धा स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला. स्त्रियांनी स्वातंत्र्य चळवळी दरम्यान मोलाचं योगदान दिलेलं आपल्याला दिसते. पुढे आपण जेव्हा बघणार आहोत तर अगदी हिरहिरीने स्त्रिया सुद्धा स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेल्या दिसतात. त्यांनी सुद्धा महत्त्वाचे कार्य यामध्ये केलेलं दिसते. स्त्री सुधारणा चळवळीमुळे समाजातील अन्यायकारक ज्या प्रथा, आता आपण परिणाम बघतो आहे, या सगळ्या लोकांनी जे प्रयत्न केले स्त्रियांसाठी त्यातून नेमके काय परिणाम झाले ते आपण समजावून घेऊ. तर यामध्ये प्रामुख्याने आपल्याला असं म्हणता येईल की स्त्री सुधारणा चळवळ जी उभी राहिली यामुळे समाजातील अन्यायकारक प्रथा बंद पडण्यास मदत झाली. म्हणजे पहिला परिणाम झाला की ज्या ह्या बालविवाह, जरडकुमारी विवाह, हुंडा पद्धती, केशवपन यासारख्या ज्या अन्यायकारक प्रथा होत्या त्या हळूहळू बंद पडण्यास मदत झाली. शिवाय स्त्रियांना जे त्यांच्या समस्या होत्या ज्या आजपर्यंत पुढे आल्या नाही, त्या स्त्रियांच्या प्रश्नांना आता वाचा फुटली. म्हणजे ते प्रश्न आता सगळ्या समाजासमोर यायला लागले, स्त्रियासुद्धा बोलायला लागल्या आणि स्त्रिया मग स्वतःचे विचार आपल्या लेखनातून मांडू लागल्या. हा पण परिणाम या चळवळीचा आहे. शिक्षणामुळे जीवनाच्या सर्व क्षेत्रात त्यांचे कर्तृत्व फुलून यायला लागले. आता हळूहळू त्या शिक्षण घ्यायला लागल्या आणि मग सर्व क्षेत्रात त्या कर्तृत्वसुद्धा गाजवायला लागल्या. तुम्हाला जरा विचार करा हा भाग दिलेला आहे. आपल्याला या प्रश्नावर विचारही करायचा आहे आणि खरंच काय होऊ शकलं असतं याची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे. पहिला प्रश्न आहे की समाजसुधारकांनी स्त्री शिक्षणाची सुरुवात केली नसती तर. महात्मा फुले यांनी पहिली मुलींची शाळा काढली, पण असं झालं नसतं तर काय झालं असतं आज, तर यावर तुम्हाला विचार करायचा आहे. झालंच तर बुकामध्ये तुम्ही त्याची उत्तरंही लिहू शकता. वर्तमान काळात स्त्रियांच्या जीवनात शिक्षणामुळे कोणते परिवर्तन घडून आले आहे. विचार करा, जर हे आता शिकलेच नसते तर स्त्रियांचं जीवन कसं असतं, पण आज स्त्रिया शिकत आहे, त्यांना शिक्षणाच्या संधी मिळत आहे आणि त्यामुळे स्त्रियांचं जीवन कसं बदललेलं आहे ते पण तुम्हाला लिहायचं आहे. आजही स्त्री शिक्षणासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे असे तुम्हाला वाटते का? जर होय तर कोणते प्रयत्न करायला हवे. म्हणजे आज स्त्रियांना शिक्षणाची दालने उघडी झाली आहेत, पण तरी तुम्हाला असं वाटते का की सर्व स्त्रियांपर्यंत किंवा सर्व तळागाळातील स्त्रियांपर्यंत शिक्षण पोचलं आहे की अजूनही त्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. यावर तुमचे मत तुम्हाला लिहायचे आहे. आता आपण एक थोडक्यात हे घेऊ की आपण काय पाहिलं, स्त्रीविषयक सुधारणा पाहिलेल्या आहेत, ज्यामध्ये आपण काय पाहिलं तर अनेक जे आहे ज्या समाजसेवक आहे ज्यामध्ये आपण कोणकोणते नावं पाहिलेले आहेत ते परत एकदा लक्षात घ्या. ज्यामध्ये आपण राजा राममोहन राय सती प्रथा बंद करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यानंतर गोपाळ हरी देशमुख यांनी स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार केला. महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा काढली.
सावित्रीबाईला पहिली शिक्षिका बनवलं. बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केलं. केशवपनाची पद्धत बंद व्हावी म्हणून नाभिकांचा संप घडवून आणला. तर पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर, विष्णुशास्त्री पंडित व वीरेशलिंगम पंतलू यांनी विधवांच्या पुनर्विवाहाला मान्यता मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. गोपाळ गणेश आगरकर यांनी त्यांच्या सुधारक वृत्तपत्रातून बालविवाह संमती वयाचा कायदा यावर आपली परखड अशी मते मांडली. तर विठ्ठल रामजी शिंदे यांनी देवदासी प्रथेविरुद्ध मुंबईत परिषद भरवली. ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना या ग्रंथातून स्त्रियांच्या हक्कांचा पुरस्कार परखड भाषेत केला. तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी पुण्यात अनाथ बालिकाश्रम सुरू केला. त्याचबरोबर भारतातील पहिले महिला विद्यापीठ सुरू करण्याचा मान महर्षी धोंडो केशव कर्वे यांना जातो. पंडिता रमाबाई यांनी शारदाश्रम संस्थेची स्थापना केली. तर रमाबाई रानडे यांनी सेवा सदन संस्थेची स्थापना केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिखाण करून स्त्रियांच्या प्रश्नाला वाचा फोडली. तर महात्मा गांधी यांनी स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला आणि याचे जे परिणाम झाले की अन्यायकारक प्रथा बंद पडण्यास मदत झाली. स्त्रियांच्या प्रश्नांना वाचा फुटली. स्त्रिया स्वतःचे विचार लेखनातून मांडू लागल्या आणि हळूहळू शिक्षण घेतल्यामुळे त्या वेगवेगळ्या क्षेत्रात आपले कर्तृत्व करू लागल्या. हे परिणाम या चळवळीचे झाले आहे. आता आपण पुढे वळू आणि मुस्लिम समाजात सुद्धा सुधारणा चळवळ या काळात उभी राहिलेली दिसते. तर मुस्लिम समाजातील सुधारणा चळवळ आता आपण समजावून घेऊ. अब्दुल लतीफ यांनी मुस्लिम समाजातील म्हणजे आपण ज्याला म्हणू अनिष्ट प्रथा होत्या त्या काढून टाकण्यासाठी धर्म सुधारणेला सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी बंगाल प्रांतात द मोहम्मदन लिटररी सोसायटी या संस्थेची स्थापना केली. त्या पुढे जाऊन सर सय्यद अहमद खान यांनी मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेज स्थापन केले. पुढे या मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेजचेच रूपांतर अलीगड मुस्लिम विद्यापीठात झाले. म्हणजे हे कॉलेजचेच रूपांतर पुढे अलीगड मुस्लिम विद्यापीठात झाले. त्यांनी पाश्चिमात्य विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा पुरस्कार केला. पाश्चिमात्य विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा पुरस्कार केला. शिवाय पाश्चात्य शिक्षण आणि विज्ञान यांचा अंगीकार मुस्लिम समाजाने केल्याशिवाय त्याची प्रगती होणार नाही असे त्यांचे ठाम मत होते. म्हणजे बुरसटलेले जुने जे विचार आहेत तर ते पाश्चात्य शिक्षण घेतल्यामुळे विज्ञानाचा अंगीकार केल्यामुळे दूर होण्यास मदत होते आणि त्यामुळे आपल्या समाजाची सुधारणा होईल असं मत त्यांचं होतं. यापुढे आपण हिंदू समाजातील चळवळ समजून घेऊया. हिंदू समाजाला सन्मानाचे स्थान मिळावे म्हणून 1915 साली हिंदू महासभा या संघटनेची स्थापना करण्यात आली. पुढे पंडित मदन मोहन मालवीय यांनी बनारस हिंदू विद्यापीठाची पायाभरणी केली. तर डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी 1925 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नागपूर येथे स्थापना केली. आजही हा संघ कार्यरत आहे. हिंदुत्ववादी तरुणांची शिस्तबद्ध आणि चारित्र्यसंपन्न संघटना उभारणे हे हेडगेवार यांचे ध्येय होते. म्हणजे पहा, हिंदू समाजात सुधारणा घडवून आणण्यासाठी आणि हिंदू समाजाला सन्मानाचे स्थान मिळावे यासाठी कोणते प्रयत्न झाले तर 1915 साली हिंदू महासभेची स्थापना झाली. त्यानंतर बनारस हिंदू विद्यापीठ पंडित मदन मोहन मालवीय यांनी स्थापन केले. 1925 साली नागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी केली आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा हिंदुत्ववादी तरुणांचा शिस्तबद्ध व चारित्र्य संपन्न अशी ही संघटना होती. त्यानंतर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी सुद्धा रत्नागिरी येथे हिंदू धर्मातील सर्व जातींना मुक्त प्रवेश असणाऱ्या पतित पावन मंदिराची निर्मिती केली. आपल्याला माहिती आहे की त्या काळामध्ये जसं स्त्रियांना दुय्यम स्थान होतं त्याचप्रमाणे समाजात जे खालचा वर्ग होता, जो पीडित वंचित असा वर्ग होता, त्यांना मंदिरात प्रवेश नव्हता आणि त्यामुळे हिंदू धर्मातील सर्वच ज्या जाती आहेत त्यांना मंदिरात प्रवेश मिळावा असं एक मंदिर त्यांनी स्थापन केलं, ते म्हणजे पतित पावन मंदिर.
शिवाय जातीभेद दूर व्हावा म्हणून सहभोजनादी कार्यक्रम म्हणजे सगळे सोबत येऊन भोजनाचे कार्यक्रम त्यांनी राबवले. आधुनिक भारताच्या इतिहासात प्रबोधनाचा हा जो आविष्कार आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. स्वातंत्र्य, समता, राष्ट्रवाद या कल्पनांनी भारलेले हे जे सुधारक होते यांनीच पुढे राजकीय क्षेत्रात राष्ट्रव्यापी चळवळ उभी केली. म्हणजे स्वातंत्र्य चळवळीचा जो पाया आहे तो या स्वातंत्र्य, समता, राष्ट्रवाद या कल्पनांनी जे लोक प्रभावित झाले होते त्या सुधारकांनीच पुढे याचा स्वातंत्र्य चळवळीचा पाया टाकलेला आहे, ज्याचा अभ्यास आपण आपल्या 6व्या प्रकरणात स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ या प्रकरणात करणार आहोत. आता माहीत आहे का तुम्हाला, हा भाग आपण पाहू. यामध्ये आपल्याला जो पहिला भाग दिलेला आहे तो आहे प्रबोधनाचे इतर क्षेत्रातील आविष्कार. म्हणजे हे जो नवशिक्षित वर्ग तयार झाला, ज्यांनी समाजात वैचारिक जागृती घडवून आणली, म्हणजेच प्रबोधन घडवून आणलं, या प्रबोधनाचे परिणाम जसे धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रात दिसले तसे इतरही काही क्षेत्रात याचे आविष्कार घडून आले का? तर सुधारणेच्या चळवळीप्रमाणेच प्रबोधन काळात म्हणजे धर्म आणि समाज या व्यतिरिक्त साहित्य, कला, विज्ञान यासारख्या क्षेत्रामध्ये सुद्धा प्रगती घडून आली. साहित्याच्या क्षेत्रात गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांना तर विज्ञानाच्या क्षेत्रात C.V. रमन यांना नोबेल पारितोषिक मिळाले. त्यावरून भारताच्या प्रगतीची कल्पना येते. अशा प्रगतीमुळे आधुनिक भारताची जडणघडण झाली. कथा कादंबऱ्यामधून स्वातंत्र्याची प्रेरणा लोकांना मिळू लागली. समाज सुधारण्याचा विचारही लिखाणातून व्यक्त होऊ लागला. शिवाय या काळात ज्या शिकलेल्या काही स्त्रिया होत्या त्या पुढे आल्या आणि त्या लेखन करू लागल्या. यातून नवी वृत्तपत्रे, मासिके ही समाज सुधारणा आणि राजकीय जागृतीची वाहक ठरली. म्हणजे या वृत्तपत्रातून, मासिकातून समाज सुधारणा आणि राजकीय जागृती झालेली आपल्याला दिसते. कलेच्या क्षेत्रातही या काळात प्रगती झाली. जसं संगीत हे अधिक लोकांपर्यंत पोचवायला लागलं. भारतीय शैली, पाश्चात्य तंत्रे यांचा मेळ घालून नवी चित्रकला पुढे आली. विज्ञानामध्येही अनेक ग्रंथ लिहिल्या जाऊ लागले आणि भारताच्या प्रगतीसाठी प्रयोगशीलता व वैज्ञानिक दृष्टीचे महत्त्व लोकांना हळूहळू कळायला लागले. हे सुद्धा प्रबोधनाचेच आविष्कार इतर क्षेत्रामधील आपल्याला दिसून येतात. तर थोडक्यात काय, साहित्य, कला, विज्ञान या क्षेत्रात अनेक लोक पुढे आले. जसं रवींद्रनाथ टागोर आणि C.V. रमन यांना नोबेल पारितोषिक त्या काळात प्राप्त झाले. म्हणजे भारताची प्रगती झाली, आधुनिक भारताची जडणघडण झाली. मग यातूनच पुढे अनेक साहित्य प्रकाराला चालना मिळाली. त्यातून समाज सुधारणेचे विचार व्यक्त झाले, स्त्रिया लिहू लागल्या. त्यातून मग समाज सुधारणा आणि राजकीय जागृती व्हायला लागली. कलेच्या क्षेत्रात प्रगती झाली, संगीत लोकांपर्यंत पोचायला लागलं. भारतीय शैली आणि पाश्चात्य लोकांची तंत्रे जी आहे ती एकत्र येऊन नवीन चित्रकला पुढे आली. विज्ञानविषयी ग्रंथ लिहिले गेले आणि अशा रीतीने जी प्रयोगशीलता आहे, जो विज्ञान आहे, वैज्ञानिक दृष्टी आहे, याचे महत्त्व हळूहळू लोकांना समजायला लागले. तर इथे आपलं प्रकरण संपलेलं आहे. इथे आपण थांबूया आणि पुढचं प्रकरण आपण नंतर बघू.